शेतीमुळे भारताला सोने की चिडिया म्हणत नव्हते, घरोघरी स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया होतं असं मंगल प्रभात लोढा यांनी वक्तव्य केलंय। आणि मंगल प्रभात लोढांच्या या वक्तव्यानं आता वादाची शक्यता आहे। लोढांकडून सुरेश सोनींचा वक्तव्याचा हा दाखला देण्यात आलाय। वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा मंगल प्रभात लोढा यांनी केलेलं आहे। शेतीमुळे भारताला सोने की चिडिया म्हणत नव्हते असं मंगल प्रभात लोढा यांचं म्हणणं आहे। घरोघरी स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया होती असं मंगल प्रभात लोढा यांनी वक्तव्य केलंय। एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यामुळे आता या वक्तव्यामुळे वादाची शक्यता आहे। सुरेश जी सोनी आए थे तो उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही थी। उन्होंने कहा कि भारत को यदि सोने की चिड़िया कहा जाता तो इसके लिए नहीं कहा जाता था कि भारत के अंदर बहुत कुछ हम ये एग्रीकल्चर प्रधान देश था, हम एग्रीकल्चर तो हम बेचते ही नहीं थे। भारत में उस समय तो एग्रीकल्चर को बेचना पाप समझा जाता था। उसके बाद भी भारत का जीडीपी दुनिया में बहुत बड़ा था। उसके बाद भी भारत के दुनिया के कई सारे देशों में एक्सपोर्ट करता था। तो उसका कारण ये था कि भारत के हर गांव में, हर घर में स्टार्टअप था। तर मंगल प्रभात लोढा यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि शेतीमुळे भारत सोने की चिडिया नव्हतं असं मंगल प्रभात लोढा यांनी वक्तव्य केलेलं आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्या बरोबर आहेत। आधी आपण त्यांना मंगल प्रभात लोढा काय म्हणाले ते ऐकूया। राजू शेट्टी जी, मंगल प्रभात लोढांचं आधी आपण वक्तव्य ऐकूया। सुरेश जी सोनी आए थे तो उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही थी। उन्होंने कहा कि भारत को यदि सोने की चिड़िया कहा जाता तो इसके लिए नहीं कहा जाता था कि भारत के अंदर बहुत कुछ हम ये एग्रीकल्चर प्रधान देश था, हम एग्रीकल्चर तो हम बेचते ही नहीं थे। भारत में उस समय तो एग्रीकल्चर को बेचना पाप समझा जाता था। उसके बाद भी भारत का जीडीपी दुनिया में बहुत बड़ा था। उसके बाद भी भारत के दुनिया के कई सारे देशों में एक्सपोर्ट करता था। तो उसका कारण ये था कि भारत के हर गांव में, हर घर में स्टार्टअप था। राजू शेट्टीजी, आपण ऐकलं असेल मंगल प्रभात लोढा महाराष्ट्राचे मंत्री नेमके काय म्हटलेले आहेत। तर स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया होतं, शेतीमुळे नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अत्यंत मूर्खपणाचं हे मंगल प्रभात लोढा यांचं हे वक्तव्य आहे। मला हे कळत नाही की या सरकारमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची काय चढाओढच लागली काय। कारण बऱ्याच सभागृहामध्ये विधिमंडळाच्या मुख्यमंत्री दमदाट्या करण्याची भाषा करतायत, बघून घेण्याची भाषा करतायत। आज मंगल प्रभात लोढासारखा मंत्री जर अशा पद्धतीचं बोलत असेल, हा देश कृषी प्रधान आहे, हे राज्य कृषी प्रधान आहे आणि पाहिजे तर मंगल प्रभात लोढाने शिकवणी लावावी। मुळामध्ये शेतीतल्या बचतीतूनच औद्योगिक क्रांती झाली, स्टार्टअपला सुरुवात तिथून झाली हे लक्षात घ्या। पण मुळामध्ये आणि शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे। आपण आदिम काळामध्ये गुहेत राहत होतो आणि कुठला आलाय ज्यावेळी स्टार्टअप पहिल्यांदा शेतीचा शोध लागला, त्यातून माणसाकडे फावला वेळ मिळायला लागला आणि मग माणूस हळूहळू प्रगती करायला लागला। म्हणजे आधी काय आहे तर शेती, आणि मग सगळ्या जगामध्ये शेतीप्रधान देश कुठला होता तर त्या काळामध्ये समृद्ध शेती ही भारतामध्ये होती। सिंधू संस्कृती, पण शेतीला कुठेतरी एक दुय्यम स्थान किंवा स्थानच द्यायचं नाही अशा प्रकारे हे वक्तव्य वाटते राजू शेट्टीजी। खरं तर प्राचीन भारताची अर्थव्यवस्था जी होती ती मसाल्यांचे पदार्थ, मलमल, कापड म्हणजेच कापूस उत्पादन, मौल्यवान रत्नांचा साठा, अशा सगळ्यावर ही अर्थव्यवस्था होती। सगळं हे शेतीतूनच तर येत होतं। नक्कीच हे सगळं शेतीतूनच तयार झालेलं होतं आणि त्या काळामध्ये समृद्ध अशी खेडी होती आणि स्वावलंबी खेडी होती आणि त्यातून बचत निर्माण झाली, त्यातून पैसा निर्माण झाला। अर्थात काही विकृत्या तयार झाल्या, शोषणाची व्यवस्था तयार झाली, हे नाकारता येणार नाही, परंतु त्यावेळी सुद्धा जी समृद्धी सुद्धा होती हेही नाकारून चालणार नाही।